पुणेकरांनी विकसित केलंय, आपणही त्याचा उपयोग करून घेऊ शकता। आणि आता जाऊयात थेट परळला। दादर, परळ, चिंचपोकळी, लोअर परळ हा सगळा भाग हा गणपती म्हटलं की एक खूप मोठा जल्लोष असतो। आता इथली काय स्थिती आहे, मग बाजारातली खरेदी असो किंवा मिठाईची खरेदी। सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुस्मिता, कोणत्या भागात तू आता आहेस? इथे गणेश भक्तांचा उत्साह कसा आहे? बाहेर पडताना, खरेदी करताना, घरच्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना लोक नियमांचंही भान ठेवतात का? खरं तर गणपती बाप्पा येणार, गणपतीचं मनोभावे पूजन होणार, त्याचं स्वागत कसं करायचं याची लगबग आता प्रत्येकाच्याच घरामध्ये पाहायला मिळते आणि बाजारपेठाही त्याच्यासाठी सजलेल्या आहेत। एकीकडे फुलांची खरेदी, सजावटीच्या साहित्याची खरेदी होत असताना दुसरीकडे नैवेद्याची सुद्धा तयारी होते। गणपतीसाठी खास असे मोदक आता बाजारात आलेले आहेत। अगदी चॉकलेट मोदक असतील, ऑरिओ मोदक असतील, स्ट्रॉबेरी मोदक, सोबतच आपण इकडे बघाल तर हे शुगर फ्री रोज मोदक आहेत जे अतिशय सुंदर दिसतात। आणि या सगळ्यांकडे बघितल्यानंतर एक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। असे मोठे मोठे माव्याचे मोदक सुद्धा इकडे आहेत। साधारणपणे आपण जर बघाल तर हा एक मोदक साधारणपणे 1 किलोभर, अर्धा किलोच्या आसपास असतो। असे मोठे मोदक आहेत जे खरेदी करायला खरं तर लोक येत असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी व्हरायटी तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळते तशी अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळतात। सोबतच उकडीचे मोदक सगळ्यांच्या आवडीचे असतात, ते खरेदी करायला लोक येत असतात। आणि सध्या मी आता एका गौरीशंकरच्या दुकानामध्ये जाणार आहे जिथं प्रचंड गर्दी झालेली आहे। बाहेरच बाजार सजलेला आहे आणि या बाजारामध्ये सुद्धा खरेदी करत पुढे जाऊन मग नैवेद्यासाठी मोदक घेतले जात आहेत। आतमध्ये आपण जाणार आहोत आणि मोदकचे भाव सुद्धा इथे यांनी सगळ्यात आधी लावलेले आहेत। साधारणपणे 400-450 रुपये किलो अशा पद्धतीचे मावा मोदक वगैरे आहेत। समोर आपण बघतायत तर हे मोठे मोदक आहेत की जे खास करून कडक लाडू जे असतात किंवा कडक मोदक जे असतात ते आहेत। सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी हे मुख्यत्वे पाहायला मिळतात। इकडे त्याचाच हा लहानसा लाडू आहे, हे लाडू सुद्धा इथे उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या आकारामध्ये हे मोदक आहेत की जे ग्राहक खरेदी करायला येतात आणि त्यांची लगबग आपण आता बघूयात। माझ्या मागे आपण बघताय की सगळे लोक इथं आता खरेदीसाठी आलेले आहेत। मोदक मोठ्या प्रमाणात आहेत। इकडे बघाल तर हे मोदक इथे आहेत। सगळ्यांची लगबग इतकी आहे की व्हरायटी खरेदी करायची आहे। गणपतीसाठी नैवेद्य आणि प्रसाद सगळा घेतला जातो, पण एकीकडे गणपती बाप्पाच्या निमित्तानं का होईना सगळ्यांना गोड मोदक चाखायला मिळतात। तुम्ही खरेदी करायला आला आहात, काय अनुभव? खरेदी करायला आलो, इकडचे मोदक मस्त असतात, चांगले मिळतात एकदम, म्हणून सकाळी आलेलं लाईन। भाव वाढलेत का काही? काय नाही, आहे ते भाव आहे त्यांचे, तसं काही नाही, ते सगळ्यात स्वस्त मिळतात, आम्हाला चांगले मिळतात, ताजे मोदक मिळतात। नक्कीच तिकडे आपण बघाल तर पेढे सुद्धा आहेत, मोदक आहेत। पेढे आणि मोदक ह्यासोबतच फरसाण किंवा इतर अनेक साहित्य पदार्थ खरेदी करायला लोक येत असतात। आपण खरं तर विक्रेत्यांच्या इथे बघाल तर अक्षरशः रांगेत काउंटरवरती गर्दी केली जाते हे खरेदी करण्यासाठी आणि बिलिंगसाठीची ही गर्दी आहे। सकाळपासूनच इथं लगबग पाहायला मिळते। तुम्ही जेव्हा लोकांची आता आपण बघतोय की कोरोना नंतर लोकांची गर्दी वाढली का? हाँ, अभी पहले से थोड़ा बढ़ गया है, बहुत बढ़ गया है पहले से। क्या क्या वैरायटी अपने पास बहुत है। काजू मोदक है, ड्राई फ्रूट मोदक है, मोतीचूर मोदक है, मावा मोदक है और खोपरा मोदक है, बहुत चॉकलेट मोदक है। सगळे लोक आले आहेत। गौरीशंकरची मिठाई परळ भागामध्ये तर प्रचंड फेमस आहेच, परंतु खरेदी करत असतानाची लगबग प्रचंड आहे, गर्दी प्रचंड आहे। काही लोक इकडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही मिठाई खरेदी केलेली आहे, बाप्पाची तयारी कितवर झाली? आता मिठाई, फुलं, फळं घेतलेली आहेत। आता बाप्पाच्या आगमनाची फक्त आतुरता आहे। फक्त यांच्याकडे पूर्ण तयारी झालेली आहे, फुलं आहेत, याच्यात पण सामान आहे। दादरला जाऊन खरेदी केलेली, आता मिठाई घ्यायला आलोय। गौरीशंकरच्या मिठाई शिवाय बाप्पाची तयारी पूर्ण होऊ शकत नाही। यावर्षी उत्साह जास्त आहे का? कोविडचं संकट थोडंसं कमी झालंय। मागच्या वेळेस अगदीच नाराजी झाली होती, खूप सेलिब्रेट करता आलं नव्हतं, पण ह्या वेळेस असं वाटतंय की तेवढं हे नाही आहे।
आणि लोकांचे मोस्टली लोकांचे वॅक्सिनेशन पण झालेले आहेत 2 डोसेस, त्याच्यामुळे सेलिब्रेट करतात. त्या मानाने लोक रिलॅक्स आहेत बऱ्यापैकी. थोडेसे भाव वाढलेत वस्तूंचे. थोडे वाढलेले थोडे आहेत. आहेत खरं तर यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गणपती बाप्पा येत आहेत याचा उत्साह आहे, आनंद आहे आणि म्हणूनच सगळ्याच गोष्टी आज घेतल्या जातील आणि उद्या आपले लाडके गणपती बाप्पा विघ्नहर्ता सगळ्यांच्या घरी येणार आहे. कोरोनाच्या विघ्नातनं थोडासा जे निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे त्यामुळे यंदा उत्साह त्यामानाने जास्त आहे. मिलिंदजी. वा सुस्मिता, सगळा माहोल आपणही या तुझ्या लाईव्हच्या माध्यमातून आणि चंद्रकांतच्या लाईव्हच्या माध्यमातून तयार झाला की गणपतीचं आगमन घरोघरी तर निश्चित उत्साहात होत आहे. भले सार्वजनिक मंडळातला उत्साह थोडा कमी असेल कारण प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणार असाल तर मास्क मात्र नक्की वापरा. घरी आल्यानंतर हातपाय साबण लावून स्वच्छ धुवा. तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.